चला, मी हुमणे सर सर्व विद्यार्थ्यांचा या ऑनलाईन कोचिंग क्लासमध्ये स्वागत करतो. तर आजच्या दिवसाचं महत्त्व एवढं महत्त्वाचं आहे, की आपण बैलाची या दिवशी पूजा करतो. कारण की तो शेतकऱ्याचा मित्र आहे. आहे की नाही? शेतकऱ्याचा मित्र आहे बैल आणि त्याची आपण पूजा करतो. पण आता त्या बैलाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. काहून? की आता टेक्नॉलॉजी एवढी काढली आहे मेकॅनिकल सिव्हिलवाल्यांनं आणि कॉम्प्युटरवाल्यांनी सगळे जेवढे ब्रांचवाले आहेत तेवढे. सगळ्यांनी एवढी टेक्नॉलॉजी काढली, की आता बैलाचं काम राहिलं नाही. जे काही काम आहे शेतीचे जे ट्रॅक्टरवर टाकून दिलं. काम आला हे केला ट्रॅक्टर. उठलं-सुटलं ट्रॅक्टरनं जे काही पेरणी आहे, फवारणी आहे, नांगरणी आहे, हे सारं ट्रॅक्टरनं करून टाकलं. बैलाचा बिचारा विषय झाला गंभीर. आहे ना, बैल कमी झाले. पण तरी शेवटी पहा जुनं ते सोनंच असते. पाऊस जास्त होऊ द्या बरं. चांगला पाऊस जर झाला की नाही, तेव्हा तुमचा ट्रॅक्टर काम पडत नाही. काम करतच नाही तो ट्रॅक्टर. तर अशा वेळेस काय कामी पडते? बैलजोडी. ठीक आहे. म्हणून असं आपण कोणत्याही गोष्टीला कमजोर समजू नये. कोणतीही गोष्ट हे कमजोर नसतेच. त्याच्यापासून काही ना काही फायदा असते. म्हणून लक्षात ठेवा, की कोणत्याही गोष्टीला कमजोर समजणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या आजच्या बैलपोळ्याच्या शुभेच्छा देऊन आपण आपल्या या क्लासला सुरुवात करू. ठीक आहे. बरेचसे विद्यार्थी सीरियस आहेत आणि आपली टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर मी पाहिलं एवढा खराब रिझल्ट आहे. तुम्ही जर टेस्टचा रिझल्ट पाहसाल, तर तुम्ही स्वतः पाहिला असाल ना रे टेस्टचा रिझल्ट? आउट ऑफ वाला कोणी आहे का आपल्या क्लासमध्ये? आउट ऑफ वाला आहे का? विचार करा, की फक्त एकच विद्यार्थी एवढेच विद्यार्थी समजा 30 लोकांच्या वरती टेस्ट दिलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी फक्त एकच विद्यार्थ्याला आउट ऑफ आहे म्हणजे किती खतरनाक गोष्ट आहे. आहे की नाही? ते या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे, की बेसिक सायन्स हा किती खतरनाक सब्जेक्ट आहे. किती डिफिकल्ट क्रिटिकल सब्जेक्ट आहे, की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला टेस्ट देत असताना त्याला मार्क्स जे आहेत, काही पोट्टे तर फेलही झाले. मी फेलचाही मेसेज टाकलेला आहे. काही पोरं तर फेल झालेले आहे. म्हणून एवढं महत्त्वाचं आहे बेसिक सायन्स, की त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर मग विषय त्याचा गंभीर होणार. त्यानं जर समजा अबक-तुबक, तिबक केलं आणि चौबक केला, की गेला घरी तो. देवाचं नाव घ्या करा टिक असं जर केलं, की तो तर मग पहिले गेला. म्हणून फुकून पाय ठेवायचा, की आता आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे? कसं समजणार उत्तर काय द्यायचं आहे? कोणतं द्यायचं आहे? त्याच्यासाठी तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास कसा करसाल? रोजचा 1 तास क्लासला द्यावा लागेल, तेव्हा तर अभ्यास होईल ना. तसा अभ्यास होणार काय? नाही. 1 तास तुम्हाला अभ्यासाला द्यावाच लागते. चला आता आपण जाऊ प्रिव्हियस वाले टॉपिक्स आपले जे झाले होते, ते झाले होते आपले युनिट्स आहे ना? काय झाले होते? युनिट्स. डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला शिकवलं होतं आम्ही. सांगा बरं डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे तो कोणत्या-कोणत्या क्वांटिटीनं मेजर केल्या जाते? कोणते-कोणते युनिट्स त्याच्यामध्ये यूज केल्या जाते डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये? सांगू शकता का? येस. एल-एम-टी लेंथ, मास, टाईम. ठीक आहे. लेंथ, मास, टाईम हा डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये यूज केला जाते. लेंथ, मास, टाईमच्या डोक्यावर आपण काहीतरी लिहितो आणि तेव्हा तो काय होते डायमेन्शनल फॉर्म्युला तुमचा तयार होते. तर प्रिव्हियस क्लासमध्ये विद्यार्थ्यांना आपण बरेचसे डायमेन्शनल फॉर्म्युले जे आहेत ते लर्न केलेले आहे. तुम्हाला मी समजूनही सांगितले आहे. काही माझे विद्यार्थी आता नवीन जॉइन झालेले आहे आपल्या क्लासमध्ये. तर मग त्यांच्यासाठी पण सांगतो, की प्रिव्हियस वाले जे काही असतील ते क्लास तुम्ही जॉइन करा. ठीक आहे. जे झालेले आहेत बेसिक सायन्सचे YouTubeवर आपले लेक्चर आहेत. ठीक आहे. ते पूर्ण प्लेलिस्ट काढून टाका. पूर्ण प्लेलिस्ट आहे आपली बेसिक सायन्सची. पूर्ण प्लेलिस्ट छानून काढा. तुम्ही अभ्यास करा त्याच्यावरून. आणि नाही समजलं तर केव्हाही कोणत्याही वेळेला फोन करा. तुमच्यासाठी 24 तास या ठिकाणी हुमणे सर अवेलेबल आहे. तुम्हाला डिफिकल्टी सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. तर आता आपण प्रेशरचा पाहिला होता का रे आपण? प्रेशर झाला, इम्पल्स झाला, वर्क झाला होता. आता आपण स्टार्ट करू कायनेटिक एनर्जी. जिथून आपण सुटलो होतो त्याच्या पुढचा स्टेप आपण घेऊ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. हा कायनेटिक एनर्जीवाला आपला राहिला होता. कायनेटिक एनर्जीपासून आपण सुरुवात करू. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी. तर कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे डायमेन्शनल फॉर्म्युला हा 3 गोष्टींनी बनला जाते. 3 गोष्टी म्हणजे कोणत्या? जशी पहिली गोष्ट आहे एल. ठीक आहे. त्याच्यानंतर एम आणि टी. ठीक आहे. एल-एम-टी. एल लेंथ रिप्रेझेंट करते, एम मास रिप्रेझेंट करते आणि टी म्हणजे काय? टाईम. लेंथ त्याच्यानंतर मास
आणि त्याच्यानंतर टाइम. ह्या 3 गोष्टी रिप्रेझेंट करतात. ह्या 3च काय करते, डायमेन्शनल फॉर्म्युला तयार करते. डायमेन्शनल फॉर्म्युला तुमचा तयार करते, है ना? आता डायमेन्शनल फॉर्म्युला जर समजा तुम्हाला बनवायला सांगितला, की सांगा बेटा लेंथसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे? तर कोण सांगू शकतो रे बेटा तुमच्यापैकी? डायमेन्शनल फॉर्म्युला LMT. हां. हां. येस. Lच्या डोक्यावर 1, Mच्या डोक्यावर 0, टी रेज टू पॉवर 0 असं काहून आलं? याचं कारण पहा. लक्ष द्या रे. ज्यांना माहीत नाही त्यांना समजून सांगू राहिलो मी. जेव्हा लेंथचं आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा असते किंवा डायमेन्शनवरून आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची असेल, त्यासाठी काय लक्षात ठेवावं लागते? त्याच्यासाठी याचं युनिट. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. आणि मीटर काय आहे? लेंथ आहे. मीटर काय आहे? लेंथ. फक्त मीटरच प्रेझेंट आहे. त्याच्या डोक्यावर 1 बाकी 0 पहा. याच्या डोक्यावर 1 आहे ना, कारण लेंथ प्रेझेंट आहे. बाकीचे 0. बरं. जर समजा तुम्हाला म्हटलं मी, की टाईमचं युनिट सांगा, तर टाईमचं युनिट कसं सांगसाल तुम्ही? बघा. हां. टाईमचं युनिट काय? सेकंड. येस. हां. 1. व्हेरी गुड. आता टाईमचं युनिट काय? सेकंड. तर सेकंड कोणाचं युनिट आहे? टाईमचं. सेकंड कोणाचं युनिट आहे? टाईमचं. तर याच्या डोक्यावर 1 येईन. याचा काहीही रोल नाही म्हणून याच्या डोक्यावर 0 येईल. आहे ना? झालं हे. त्याच्यानंतर लेंथ, टाईम आणि मासचं जर युनिट जर विचारलं तुम्हाला, सांगा की मासचं युनिट काय आहे किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला काय? तर मासचं युनिट काय? केजी. आहे ना? मासचं युनिट काय? केजी. आणि केजी याच्यामध्ये मास फक्त हाच प्रेझेंट आहे. म्हणून याच्याच डोक्यावर 1 येईन, बाकीचे 0 होतील. तर अशा पद्धतीने आपण डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचं शिकवलं होतं मी तुम्हाला प्रिव्हियस क्लासमध्ये. ठीक आहे. आता आपण डायमेन्शनल फॉर्म्युला पाहू. कोणासाठी? कायनेटिक एनर्जीसाठी. कोणासाठी पाहू? कायनेटिक एनर्जी. चला लक्ष द्या. तुम्ही जर बारकाईने लक्ष देसाल तर गॅरंटेड सांगतो मी, प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण एक समजेल. एकूण एक समजेल प्रत्येक विद्यार्थ्याला, नो प्रॉब्लेम. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहिला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला पाहू. कोणासाठी? तर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी यालाच आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे, तो कोणाला माहिती आहे? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? तर 1/2 mv². काय? 1/2 mv². 1/2 mv². हा तुमचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. कोणता? 1/2 mv². आता 1/2 mv² जो आहे, m म्हणजे काय होते? कोण सांगते? 1/2. येस. m म्हणजे होते मास आणि v म्हणजे काय होते? व्हेलॉसिटी. है ना? त्याचा स्क्वेअर. मास इंटू व्हेलॉसिटी. बरं, याला जर पुढे आपण सॉल्व्ह केलं, मास इंटू व्हेलॉसिटी, हा मोठा प्रॉब्लेम देऊन राहिला. मास इंटू व्हेलॉसिटी याला जर इकडे आपण सॉल्व्ह केलं, मास इंटू व्हेलॉसिटी, तर 1/2 मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट काय रे? फॉर्म्युला काय व्हेलॉसिटीचा? डिस्टन्स अपॉन टाइम. येस. एकच मिनिट. त्या पेनचं कामच खतम करू आपण. आपला पेन वापरू. चला एक वेळा परत. कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीला आपण के म्हटलं. कायनेटिक एनर्जी याचा जो फॉर्म्युला आहे तो 1/2 mv² आहे.
ठीक आहे. 1/2 जसाच्या तसा m जो आहे त्याला आपण म्हणतो मास आणि व्हेलॉसिटी जसाच्या तसा व्हेलॉसिटीचा आपण काय केला स्क्वेअर केला. ठीक आहे. आता याला जर पुढे लिहिलं आपण तर मास 1/2 जसाच्या तसा पहिली गोष्ट हा 1/2 1/2 इंटू इथं आला मास हा मास. ठीक आहे. मासच्या नंतर पूर्ण व्हेलॉसिटी स्क्वेअर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. डिस्टन्स अपॉन टाइम आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. तर डिस्टन्स अपॉन टाइम त्याचा स्क्वेअर केला आपण तर 1/2 तो कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंटचा काहीच घेणं देणं नाही आहे. तर मास जो आहे मासचा जो आहे तो मासला जसं तसं लिहा मास इंटू डिस्टन्स जो आहे डिस्टन्सचं युनिट काय आहे डिस्टन्सचं युनिट सांगा रे. मीटर. यस मीटर. डिस्टन्सचं युनिट मीटर आहे. मासचं युनिट काय आहे केजी. तर इथे येईल केजी इंटू डिस्टन्सचं युनिट आहे मीटर त्याचा स्क्वेअर आणि खाली टाइमचं युनिट काय आहे सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर तुमचा फॉर्म्युला काय बनला के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. याला ऑर मध्ये कसं लिहिसाल के जी मीटर स्क्वेअर आणि हा पर सेकंड स्क्वेअर आहे याला वरती घेऊन जा बरं कसं येईल सेकंड रेस्ट टू पॉवर -2 खालची व्हॅल्यू वरती नेल्यानंतर काय होईल -2 होणार. ठीक आहे. डबल एक वेळा समजून घ्या. सगळ्यात पहिले आपण काय लिहिलं कायनेटिक एनर्जी ऑफ इथं कायनेटिक एनर्जी 1/2 mu स्क्वेअर लिहिलं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv स्क्वेअर. 1/2 इथं m म्हणजे काय होते मास होते. ठीक आहे. आणि v म्हणजे काय होते व्हेलॉसिटी त्याचा स्क्वेअर आहे. तर मग 1/2 जसंच्या तसं लिहिलं हा बघ 1/2 जसं तसं मास जो आहे तसं तसं इंटू व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम त्याचा स्क्वेअर केला. डिस्टन्स अपॉन टाइम त्याचा स्क्वेअर केला. आता इथं मास जो आहे तो केजी घेतला इंटू त्याच्यानंतर डिस्टन्स म्हणजे मीटर त्याचा युनिट होते त्याचा स्क्वेअर याचा ह्या पूर्ण याचा स्क्वेअर आहे हा. तर याचा स्क्वेअर झाला. मग टाइमचं जे युनिट आहे ते सेकंडचा स्क्वेअर झाला. आता केजी जसाच्या तसा मीटर स्क्वेअर जसाच्या तसा हा डिवाइड मध्ये आहे म्हणून अशी लाईन लिहिली स्क्वेअर झाला. और जो डिवाइड मध्ये आहे त्याला जर वरती आणलं तर तो प्लसचा काय होते मायनस होते. आता तुम्हाला लिहायचा आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. काय लिहायचं आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा आहे तर एल एम टी. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं एल काय एल म्हणजे होती मीटर मास मीटर लेंथ. तर मीटर लेंथ जो आहे तो हा आहे हा. तर मीटरच्या डोक्यावर किती येणार 2 येणार. तर मीटर म्हणजे काय लेंथ लक्षात ठेवा नाही तर मीटर मासच्या डोक्यावर टाकसाल मीटर म्हणजे लेंथ आणि एलचा डोक्यावर किती येते 2 येते तर डोक्यावर 2 येणार. त्याच्यानंतर केजी केजी म्हणजे होते मास केजी म्हणजे काय मास आणि मासच्या डोक्यावर बा किती आहे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. आणि इथं बा सेकंड रेस्ट पॉवर -2 आहे. सेकंड रेस्ट पॉवर -2 म्हणजे टाइमच्या डोक्यावर किती येणार -2 झाला तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. की एकदम इझी आहे डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिणं. हे डायमेन्शनल फॉर्म्युला एक्झाम मध्ये विचारते ना आपल्या कालच्या टेस्ट मध्ये पण विचारला गेला होता. त्यावेळेस मग तातर बितर करतात पोट्टे अरे डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहा पहिले क्लास तर करा. क्लास करसाल तेव्हाच तर डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिता येईल ना आणि किती रट्टा मारल्यानं होत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवावं लागते. आज इथं डायरेक्टली सॉल्व्ह करता आलं असतं पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप केल्यामुळे काय होते फॉर्म्युले पाठ होतात आणि डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा ते समजते. एक वेळा रिपीट अजून कायनेटिक एनर्जी लिहिला आपण 1/2 mu स्क्वेअर 1/2 m म्हणजे मास व्हेलॉसिटी स्क्वेअर केलं. त्याच्यानंतर 1/2 मास जसा तसा इंटू व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम तर डिस्टन्स अपॉन टाइम त्याचा स्क्वेअर केला आपण. मासचं युनिट काय इंटू डिस्टन्सचं युनिट काय मीटर. आता मीटर आहे पण मीटरचा काय इथं स्क्वेअर आहे तर इथं मीटर स्क्वेअर येईल. आता टाइम आहे टाइमचा काय स्क्वेअर आहे तिथे टाइम स्क्वेअर. तर मग पहा मासचं युनिट काय केजी इंटू इथं डिस्टन्स काय मीटर स्क्वेअर अपॉन टाइम काय जसं तसं सेकंड आणि त्याचं काय स्क्वेअर तर केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हा पर सेकंड स्क्वेअर आला. याला सेकंड स्क्वेअरला वरतं नेलं तर काय होईल -2. मग आता याच्यावरून डायमेन्शनल फॉर्म्युला काढला एल एम टी. एल म्हणजे होते लेंथ आणि लेंथचं युनिट काय मीटर. ठीक आहे हा मीटर. ठीक आहे लेंथचं युनिट काय मीटर. आता हा जो मीटर स्क्वेअर आहे तर हे आपण एल स्क्वेअर लिहिला केजीच्या वरचं काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजे मास 1 आहे आणि त्याच्यानंतर मास 1 आहे त्याच्यानंतर एस रेस टू पॉवर -2 आहे. एस रेस टू पॉवर -2 आहे हा कसा आला कारण की वरती गेल्यानंतर टीचा जो युनिट आहे तो एस रेस टू पॉवर -2 आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला समजला की नाही येस ऑर नो बोलत चला.
डायमेन्शनल फॉर्म्युला समजला की नाही रे? Yes, sir. प्रत्येकाला समजला? हा. मग आता जर समजा तुम्हाला उलट विचारलं, आता जर तुम्हाला विचारलं उलट कसं, एल रेस टू पॉवर 2, एल रेस टू पॉवर 2, एम रेस टू पॉवर 1 आणि टी रेस टू पॉवर -2 कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे, असा फॉर्म्युला कधी कधी देऊन देते आणि विचारते की हा कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे ना? कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा फाइंड आउट करता? तर सगळ्यात पहिले लक्ष द्या, मी सांगून राहिलो तुम्हाला कसं फाइंड आउट करसाल. तर सगळ्यात पहिले पासाल तुम्ही मास. मास काय आहे? केजी आहे. म्हणजे इथे लिहून टाकसाल केजी. ठीक आहे. त्याच्यानंतर लेंथ. लेंथ जो आहे म्हणजे लेंथ म्हणजे लेंथ स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर टी रेस टू पॉवर -2 म्हणजे काय? पर सेकंड स्क्वेअर. झाला. आता हा फॉर्म्युला तुमचा तयार झाला आणि या फॉर्म्युलावरून तुम्ही ओळखायचं की हा जो फॉर्म्युला आहे हा कोणाचा आहे? कायनेटिक एनर्जीचा आहे. कोणाचा आहे? कायनेटिक एनर्जीचा. ठीक आहे. mv स्क्वेअर. mv स्क्वेअर समजला का? यस और नो? इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? चला. Yes, sir. कायनेटिक एनर्जी. आता आपण पुढे जाऊ. काही लोक म्हणजे एवढे हे असतात की चष्मा फक्त नावासाठी घालतात. म्हणजे ज्याला चष्मा डोक्याला लागलेला आहे तो चष्मा तर घालते, पण मी बरेचसे असे लोक पाहिले ते काय करते, चष्मा कुठे ठेवते? डोक्यावर. अरे चष्म्याची गरज डोळ्याला आहे आणि त्या डोक्यावर आहे का? तर फॅशन मारायसाठी डोक्यावर ठेवते. असे बरेचसे लोक आहेत की जे चष्मा वापरतात. मी खूप असे लोक पाहिले की चष्मा तर वापरतात डोळ्याचा, पण तो चष्मा डोक्याला लावतो. अरे डोक्याला गरज नाही आहे, ज्याला गरज आहे त्याला लावा. डोक्याला लावतात. कोणता चष्मा? डोळ्याचा. बरं म्हणून राहिलो मी, डोळ्याचा चष्मा. हा. चला पुढचा. आपला पुढचा जो आहे तो आहे नाही, कॉन्स्टंटला यूज करायचा नाही. पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? mgh. ठीक आहे. आता m म्हणजे काय होते? बोला, m म्हणजे काय? यस. m म्हणजे होते मास. बर, व्हेरी गुड. आणि g म्हणजे Acceleration. यस, जी म्हणजे होते ऍक्सेलरेशन. जी म्हणजे होते ऍक्सेलरेशन आणि एच म्हणजे काय होते? हाईट. एच म्हणजे काय होते? हाईट. ठीक आहे. आता सरळ सरळ आहे, मासला जसं तसं लिहिलं आपण है ना, इनटू ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? वेलॉसिटी अपॉन टाइम. ठीक आहे. इनटू हाईट जशीच्या तशी येणार. वेलॉसिटी अपॉन टाइम इनटू हाईट जशीच्या तशी येणार. आज तुमचा कॉलेजचा पहिला दिवस आहे. ठीक आहे. आज कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमचं इंट्रोडक्शन होणार. तुम्हाला नाव गाव विचारतील म्हणजे असेच बोलतील. तसं तर आजचा सणाचा दिवस, आज सुट्टी पाहिजे असती, पण गव्हर्नमेंटच्या इकडून सुट्टी नाही आहे. ठीक आहे. काही कॉलेजचे ऍडमिशन चालू आहेत. ठीक आहे. कॉलेजमध्ये तशा सुट्टीचं काहीच हे दिलेलं नाही आहे. काही काही युनिव्हर्सिटीला सुट्टी आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला सुट्टी आहे. पण आपल्या एम-एस-बी-टीला अजून सुट्टी डिक्लेअर नाही आहे. काही ॲडमिशन चालू आहेत. त्या ॲडमिशन प्रोसेस पण चालू आहे आणि काही विद्यार्थी समजा कॉलेज पण जाणार आहेत. सगळेच नाही जातील, पण काही विद्यार्थी जाणार आहेत. तर तुमचं इंट्रोडक्शन पार्ट तुम्हाला थोडंसं समजून सांगतील पॉलिटेक्निकबद्दल. तर ज्याला जायचं आहे ते जाऊ शकता. नो प्रॉब्लेम. मास इंटू वेलॉसिटीचं युनिट काय रे? फॉर्म्युला काय रे? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. हा त्याचा टाइम झाला ना, हा टाइम कुठे गेला? हा टाइम पण इनसाइडनं. ठीक आहे. इनटू हाईट जसंच्या तसं. आता सांगा मासचं युनिट काय? केजी. हा आला केजी. इनटू डिस्टन्सचं युनिट काय? मीटर. है ना? मीटर. बरं. याचं हाईटचं युनिट काय? मीटर. हाईटचं युनिट काय? मीटर. आता या सर्वांच्या डिवाइड मध्ये टाइम म्हणजे काय? सेकंड स्क्वेअर होते. टाइम म्हणजे काय होते? सेकंड स्क्वेअर. मग याला जर समजा असं लिहायचं असेल तर काही केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे सेकंड स्क्वेअरला वरती घेऊन जातं किती येईल? -2. अजून एक ओळा पहा कसं लिहिलं आपण. अजून एक ओळा पहा. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पीई. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? तर mgh आहे. काय? mgh आहे. तर पहा mgh जो आहे तो आपण पहिले लिहितो मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू हाईट. मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू हाईट. ठीक आहे.
आता हा फॉर्म्युला लिहिला आपण मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू हाईट. मास जसाच्या तसा, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी अपॉन टाईम आणि हाईट जसाच्या तसा. मास इंटू डिस्टन्स अपॉन टाईम कोणाचा फॉर्म्युला आहे? व्हेलॉसिटीचा. पण हा टाईम ऑलरेडी आहे बरं, तो साइडने लिहिला आपण. हा फक्त व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला. मी डिस्टन्स अपॉन टाईम, पण हा टाईम राहिला ना खाली, इंटू हाईट. मग इथं मासचं युनिट आलं केजी इंटू डिस्टन्स आहे मीटर, ठीक आहे. हाईटचं युनिट आहे मीटर अपॉन एस एस टी म्हणजे टी 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 म्हणजे टी स्क्वेअर आणि याचं युनिट काय एस एस म्हणजे एस स्क्वेअर. आता एसला वरती घेऊन जा बरं, तर वरती नेल्यानंतर एसचा काय होईल रेस्ट टी एस रेस्ट पॉवर -2 तर के जी इंटू मीटर स्क्वेअर एम म्हणजे एम इंटू एन म्हणजे काय होतं मीटर स्क्वेअर इंटू एस स्क्वेअर. आता लिहू आपण आपला डायमेन्शनल फॉर्म्युला आहे ना. तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार? एल एम टी. हे सर्व तामझाम काऊन लिहून राहिलो माहिती आहे का आपण? आपल्याला फॉर्म्युले माहीत पाहिजे आणि डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. बरं डायमेन्शनल फॉर्म्युला जर तुमच्या समोर ठेवला, तर त्याच्यावरून असं ओळखला आला पाहिजे की हा कोणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. ठीक आहे? बरं. आता याच्यामध्ये केजी प्रेझेंट आहे. केजी म्हणजे काय आलं मास. तर याच्यामधला मास कोणता आहे? मधातला मास एम हा आला 1. ठीक आहे? हा प्रत्येकाला येते मला माहीत आहे. ठीक आहे? पण तरी त्याच्यानंतर आता मीटर स्क्वेअर. मीटर म्हणजे लेंथ स्क्वेअर. तर इथे काय येणार 2 आणि इथे सेकंड रेज टू पॉवर -2 म्हणजे टी रेज टू पॉवर काय येणार -2. टी रेज टू पॉवर काय येणार -2. हा टी रेज टू पॉवर -2 तुमचा इथं आला. समजलं इथपर्यंत? आता याच्यावरून कसं तुम्हाला जर ओळखायचं असलं, की हा कशाचं युनिट आहे, तर सगळ्यात पहिले पाहायचं एम रेज टू पॉवर 1 आहे, तर हा आला केजी. ठीक आहे. लेंथ म्हणजे मीटर स्क्वेअर आणि इथं आहे सेकंड स्क्वेअर म्हणजे पर सेकंड स्क्वेअर झाला. याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. कोणाचा फॉर्म्युला आहे? पोटेन्शियल एनर्जीचा. इथपर्यंत कोणाला काही डाऊट रे? बोलत चला. आहे का कोणाला काही डाऊट? नो सर. ओके. चला हा पोटेन्शियल एनर्जीचा आपण डायमेन्शनल फॉर्म्युला पाहिला. पोटेन्शियल एनर्जी कशी फाइंड आउट होते ते आपण इथंच पाहिले. ठीक आहे. आता पुढे आता पुढचा जो फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जी झाला पॉवरचा आपण सॉल्व करू. व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर पॉवर? ठीक आहे. या सगळ्याच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील बिंदास राहा. आता काही विद्यार्थ्यांचे फोन आले होते की सर थोडंसं अजून एक्सटेंड करा डेट. तर मग आपण काय केलं की बा अजून 1 वीक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डेमो तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे. अजून 1 हप्ता शिका बेसिक सायन्स ज्याला फ्री पाहायचं आहे ते. परंतु ॲडमिशन प्रोसेस चालू झाली आहे. एक फॉर्म मी तुमचा ग्रुपमध्ये टाकलेला आहे. तो फॉर्म नाही भरता आला तरी तुम्ही पेमेंट करून आपला डायरेक्टली स्क्रीनशॉट सेंड करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. हे लय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुमचा क्लास हा कंटिन्यू चालू राहील. ठीक आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार फिजिक्स राहील आणि त्याच्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार केमिस्ट्री राहील आणि रविवार टेस्ट असते. तर टेस्ट बऱ्याचशा तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना तर दिलीच नाही. तर टेस्ट देण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी एक काहीतरी व्हेरिफायचं आहे ते व्हेरिफिकेशन. तर व्हेरिफिकेशन करत असताना काहीच नाही. तो क्वेश्चन वाचायचा. तो म्हणते हाऊ मेनी नंबर ऑफ कार्स त्याच्यावर सिलेक्ट करायचं झालं. हाऊ मेनी नंबर ऑफ बायसिकल सिलेक्ट करायचं. त्या तेवढ्या 3-4 वेळा करायचं ते होऊन जाते. तुम्ही प्रयत्न करा तर होईल ना. ठीक आहे. चला आता पुढचा आपण पाहू पॉवर. चल पॉवर. हा कोणता पेन आला? चला पॉवरचा फॉर्म्युला सांगा बरं काय आहे आता? वर्क इंटू टाइम. यस. वर्क इंटू नाही रे, वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम हा पॉवरचा फॉर्म्युला आहे. वर्क अपॉन टाइम कोणाचा फॉर्म्युला आहे? पॉवरचा फॉर्म्युला आहे. आता पॉवरचा फॉर्म्युला आहे वर्क. वर्क म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपण असं लिहितो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता समजा तुम्ही क्लास लावला. अजून एक गोष्ट सांगतो. समजा तुम्ही क्लास लावला आणि क्लास लावताना कधी-कधी आपण स्वप्नात चालला जातो. नागपूर, मुंबई, पुणे. मग इकडला क्लास चालला जाते तुमचा. तुम्ही स्वप्नात गेले की इकडला क्लास गेला. मग इकडला क्लास गेला तर क्लास गेल्यावर आपल्याकडे तुमचे ड्राईव्हवर लेक्चर अवेलेबल आहेत. म्हणजे समजा तुम्ही क्लास जरी सुटला एखाद्या दिवशी तुम्ही झोपीतच राहिले किंवा कोणत्या गावाला गेले तर क्लास मिस झाला ना. मग त्या दिवसचा क्लास भरून काढण्यासाठी त्याची रेकॉर्डिंग्स तुम्ही घरी तुमच्या पाहू शकता. पण त्याला तुमचा क्लासचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे क्लासला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर क्लासला ॲडमिशन घेणार तर क्लासच्या नोट्स
ठीक आहे. क्लासच्या प्रिंटेड नोट्सही भेटतील तुम्हाला. त्याच्यानंतर क्लासचे व्हिडिओज, क्लासचे एम-सी-क्यूज प्रिव्हियसवाले आणि जेवढे टेस्ट होतील त्या सगळ्या टेस्ट तुम्हाला द्यायला भेटणार. हे महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या दिवशी जे लेक्चर सुटलं, ते लेक्चर तुम्ही रिपीट पाहू शकता. हा एक फायदा आपल्या क्लासचा, की असं नाही की बा क्लासचा क्लास झाला तर हा क्लास तुम्ही पाहता येणार नाही. नाही, आपल्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत. आपण YouTubeवर सध्या फ्रीमध्ये पाहून राहिलो, पण त्या रेकॉर्डिंग्स नंतर मग एका ड्राईव्हवरती जमा होतील. ठीक आहे. तर वर्कचा जो फॉर्म्युला आहे तो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे आणि टाइम तो आहे जसाच्या तसा. टाइम जसाच्या तसा. आता फोर्सचा जो आहे युनिट आहे तो फोर्सचा फॉर्म्युला आहे तो काय आहे? मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन आणि त्याच्यानंतरच काय डिस्प्लेसमेंट आणि आपण खाली काय टाइम जसाच्या तसा. बर, आता पुढं पुढं कसं लिहिसन? मास जसाच्या तसा. लक्ष द्या, हा मास जसाच्या तसा. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आता सांगितला काय? वेलॉसिटी अपॉन टाइम इंटू हा टाइम याचा पण येईल वेलॉसिटी अपॉन टाइम इंटू याचे येईल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अपॉन हा टाइम बाकी आहे ना, हा टाइम. ठीक आहे. आता मास इंटू वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. आता हा टाइम झाला ना, हा टाइम कुठे गेला? हा टाइम याच्या बाजूने येणार. लक्ष द्या काय केलं मी? वेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम हा तर लिहिला, पण हा टाइम राहिला ना, मग हा टाइम बाजूने लिहून टाकला. त्याच्यानंतर हा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता पुढं आता काय करणार आपण? डायरेक्टली किती कोणती क्वांटिटी आहे ते लिहिणार. मास इंटू डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या दोघांचं युनिट काय? डायरेक्ट युनिटच लिहून घेऊ. चला काही प्रॉब्लेम नाही. आपण युनिट लिहून घेऊ, समजून घ्या. युनिट कसं लिहायचं? लक्ष द्या. मासचं युनिट आहे केजी. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स डिस्टन्स म्हणजे याचं युनिट मीटर आहे आणि याचं युनिट काय मीटर आहे. ठीक आहे. आता हे काय पर आहे म्हणजे डिवाइड मध्ये आहे. तर डिवाइड मध्ये काय टाइम 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 म्हणजे सेकंड क्यूब आहे ना, सेकंड क्यूब. मग आता इथं काही कसं लिहाल? इथं येणार केजी इंटू मीटर स्क्वेअर आणि एस रेस टू पॉवर -3. काऊन पहा, मीटर इंटू मीटर काय होते रे? मीटर स्क्वेअर होते. मीटर इंटू मीटर काय होते? मीटर स्क्वेअर होते. आणि इथं हा जो एस रेस टू पॉवर 3 आहे त्याला आपण एस रेस टू पॉवर -3 म्हटलेलं आहे. एस रेस टू पॉवर 3 ला आपण काय म्हटलेलं? एस रेस टू पॉवर -3. तर केजी इंटू मीटर स्क्वेअर इंटू एस रेस टू पॉवर 3. एक वेळा रिपीट करतो मी, लक्ष द्या. पॉवर इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम हा फॉर्म्युला आहे. इज इक्वल्स टू वर्कचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम जसाच्या तसा इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. कोणाचा फॉर्म्युला आहे? फोर्सचा आहे. मास इंटू ऍक्सलरेशन कोणाचा फॉर्म्युला आहे? फोर्सचा आहे. त्याच्यानंतर इंटू डिस्प्लेसमेंट इंटू काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आला. त्याच्यानंतर इज इक्वल्स टू मास इंटू जो ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे तो वेलॉसिटी अपॉन टाइम. ज्यांनी पहिले लेक्चर केले नसेल ते पहिले लेक्चर करा, नाहीतर हे काहीच पल्ले पडत नाही. मधातून पिक्चरच्या टॉकीजमध्ये तुम्ही जर उडी मारली तर पिक्चरची काही स्टोरी समजत नाही. असं काही विद्यार्थ्यांसोबत होतही असन तर हा असं होणं शक्य भागच आहे. असं होतेच, कोणासोबत असं होते. पण तुम्ही जर समजा प्रिव्हियस वाले लेक्चर आपले पाहिले बेसिक सायन्सचे तर तुम्हाला हे समजते, गॅरंटेड सांगतो समजते. मास इंटू वेलॉसिटी अपॉन टाइम इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम लिहिला आपण. मास इंटू वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. हा टाइम कुठे गेला? हा इकडे आणला. इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता इथं पहा, मासचा केजी लिहिला, डिस्टन्सचं मीटर आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर. त्याच्यानंतर यस 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 म्हणजे काय होते? एस क्यूब डिवाइड मध्ये. आता केजी हा मीटर मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर आणि हा खाली आहे म्हणून वरती गेल्यानंतर काय होते? -3 होते. लक्ष ठेवा. जेव्हा कोणती व्हॅल्यू खाली असतील डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर त्याचा व्हॅल्यू काय होते? मायनस होते. प्लसचा मायनस, मायनसचा प्लस होते. आता याचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा आपल्याला. काय लिहायचा आहे? डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला एल एम टी. डायमेन्शनल फॉर्म्युला एल एम टी. आता सांगा बरं एल काय येणार? 2. एल 2. काऊन काय? या पहा,
इथं काय मीटर स्क्वेअर म्हणजे इथे येणार लेंथ स्क्वेअर. मास काय येणार 1 आणि टी काय येणार -3 आहे ना. म्हणजे आपण इथं लिहिलं लेंथ मास टाइम, जसा इथं दिलेला आहे तो जसाच्या तसा आपण इथं प्रिंट केला. समजलं का? पॉवर येस ऑर नो? मी प्रश्न विचारणार बरं, लक्षात ठेवा. हा, आणि नुसतं पाहून आन्सर दिलं हे चुकीची गोष्ट आहे. तुम्ही प्रयत्न करायची, प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला एवढं काही एक्झाम मध्ये लिहा नाही लागत बरं, परंतु तुम्हाला फॉर्म्युला समजला पाहिजे. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, हा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा, आणि हा डायमेन्शनल कोणाचा फॉर्म्युला आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि ओळखासाठी काय लिहायचं, इथं L2 M1 आहे, T−3 आहे, याचं युनिट पाठ करावं लागते. ते लय महत्वाचं आहे. युनिट जर नाही आला तर काही समजत नाही. चला घेऊ पुढचा. आता इथपर्यंत क्लिअर झाला? येस सर. ओके, चला. आता आपण पुढचा घेऊ. तो आहे म्हणजे मोमेंटम. तो कोणता आहे? मोमेंटम. तर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी याला आपण म्हणतो मोमेंटम. मास इंटू व्हेलॉसिटी त्याला आपण काय म्हणतो? मोमेंटम. आता मोमेंटम काय हे तर ऑलरेडी तुम्हाला माहित असेल. मास इंटू व्हेलॉसिटी याचा अर्थ काय? मास आणि गती या दोघांचं गुणाकार होते तर मोमेंटम तयार होते. काय तयार होते? मोमेंटम. फॉर एक्झाम्पल हा एक चढ आहे, ठीक आहे. हा एक चढ आहे, चढ रस्ता आहे हा, ठीक आहे. हा रस्ता आहे. आता या रस्त्यावरून जर समजा छोटी बाईक गेली तर बाईकची स्पीड जास्त असते. पण सर समजा मोठा जर आपण ट्रक किंवा ठेला जर याच्यावर पाठवला तर याची स्पीड कमी होते. काऊन? कारण की याचं मास जे आहे ते जास्त असते आणि याचा परिणाम व्हेलॉसिटीवर होते. म्हणून मास इंटू व्हेलॉसिटी ह्या दोघांचं जर आपण कनेक्शन केलं तर तुम्हाला काय पाहायला भेटते? मोमेंटम. ठीक आहे. मास इंटू ॲक्सेलरेशन जर समजा केलं आपण, मास इंटू व्हेलॉसिटी केलं तर तुम्हाला काय पाहायला भेटते? मोमेंटम. आता मोमेंटमचा फॉर्म्युला आपण पाहिला, मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू व्हेलॉसिटी. आता मास जो आहे तो मास जसाच्या तसा ठेवा. व्हेलॉसिटी जो आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे काय? डिस्टन्स. यस, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाइम आपण लिहिलं. आता पुढं इथं मास जो आहे, मासचं युनिट काय? केजी इंटू डिस्टन्सचं युनिट काय? मीटर आणि टाइमचं युनिट काय? पर सेकंड. ठीक आहे. हा, याला जर वरती घेऊन गेलं तर काय येणार? केजी इंटू मीटर आणि हा वरती गेल्यानंतर काय येणार? यस, यस, S⁻⁻1. ठीक आहे. हा याचा झाला युनिट. हे आपण काय काढलं? याचं युनिट. पहा, दोन गोष्टी पाठवून राहिल्या तुमच्या, माहित आहे काय? मोमेंटमचं युनिटही पाठवून राहिलं आणि मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला पण पाठवून राहिला. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये तुमचे फॉर्म्युलाही पाठवून राहिले. तुम्हाला जर विचारलं हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे बरं. तर हा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी जो आहे तो मोमेंटमचा आहे. हा युनिट जो आहे तो मोमेंटमचा आहे आणि त्याच्यानंतर याचा डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे तो कोणाचा आहे? मोमेंटमचा आहे. चला डायमेन्शनल फॉर्म्युला पाहू आपण. लेंथ इंटू मास इंटू टाइम. ठीक आहे. लेंथ इंटू मास इंटू टाइम. तर एलच्या डोक्यावर किती येणार सांगा बरं रे? एलच्या डोक्यावर किती येणार? यस, एलच्या डोक्यावर येणार 1. ठीक आहे. एमच्या डोक्यावर किती येणार? 1. आणि टीच्या डोक्यावर किती येणार? ठीक आहे. एकदम एक वेळा रिपीट करतो, छोटासाच आहे. मोमेंटम त्याचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम त्याचा फॉर्म्युला काय? मास इंटू व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू मास इंटू डिस्टन्स अपॉन टाइम. मास इंटू डिस्टन्स अपॉन टाइम. मास इंटू डिस्टन्स अपॉन टाइम लिहिलं आपण. मासचं युनिट आहे केजी आणि त्याच्यानंतर डिस्टन्सचं युनिट आहे मीटर इंटू अपॉन टाइम आहे, म्हणजे अपॉन मध्ये काही सेकंड. याचं युनिट बनते पहा, केजी मीटर पर सेकंड. म्हणजे S⁻⁻1 म्हणजे खाली असते, डिवाइड मध्ये असते, पर सेकंड. यालाच आपण डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिला. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना L⁻⁻1 M⁻⁻1 T⁻⁻1. ठीक आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला इज इक्वल्स टू L⁻⁻1 M⁻⁻1 T⁻⁻1. ठीक आहे. तर अशा आपण हे डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिला. इथपर्यंत कोणाला काही डाऊट सांगा? नो सर. ओके.
चला आता आपण पाहू डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर स्ट्रेस. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर स्ट्रेस. आता स्ट्रेसचा तसा तर डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे तो यायला नाही पाहिजे, आणि सेम असते प्रेशर सारखा. प्रेशर आणि स्ट्रेस जो असते या दोघांचे डायमेन्शनल फॉर्म्युला सेम असते. तर तो कसा लिहायचा पहा. स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे तो आहे फोर्स अपॉन एरिया, आणि फोर्स अपॉन एरिया हा प्रेशरचा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. फोर्स अपॉन एरिया कोणाचा आहे? प्रेशरचा पण फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. मग प्रेशर आणि स्ट्रेस असे दोन आहेत की ज्याचे जे डायमेन्शनल फॉर्म्युले आहेत ते काय सेम आहेत. कोणते कोणते? स्ट्रेस आणि प्रेशर ह्या दोघांचे डायमेन्शनल फॉर्म्युले काय आहे? सेम आहे. तर लक्ष द्या, फोर्सचा जो हे आहे फॉर्म्युला आहे तो काय आहे? मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन डिवाइड एरियाचं युनिट काय? एरियाचा डायरेक्ट आपण म्हणतो लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ. ठीक आहे. हा मास जो आहे जसा तसा ठेवा, इंटू ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी अपॉन टाइम. ठीक आहे. याच्याही डिवाइड मध्ये काय? लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ. ठीक आहे. आता पुढे पहा, हा मास जसाच्या तसा. ठीक आहे. इंटू वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय रे? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. आणि हा टाइम कुठे गेला? हा टाइम पण राहणार डिस्टन्स अपॉन टाइम. आणि त्याच्यानंतर इंटू यालाच इंटू मध्ये पहा, लेंथ इंटू ब्रीथ करा. लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ. तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन केलं, तुम्ही जर लक्ष दिलं तर गॅरंटी सांगतो मी की प्रत्येकाला समजणार आहे. ठीक आहे. चला, मासचं युनिट काय रे? केजी. डिस्टन्सचं युनिट काय रे? मीटर. अपॉन टाइम इंटू टाइम. पहा, टाइम इंटू टाइम काय होते? सेकंड स्क्वेअर है ना? यस. त्याच्यानंतर इथं पहा, हा लेंथ आणि ब्रीथ आहे. लेंथ आणि ब्रीथचं युनिट काय आहे? मीटर. आणि इथं मीटर. आता बघा, हा एका मीटरनं हा मीटर कॅन्सल झाला ना. वरती मीटर आहे, खाली मीटर आहे. मीटर मीटर गेट कॅन्सल. मग आता याला लिहिताना कसं लिहायला लागते? लक्ष द्या रे. लिहिताना कसं लिहायला लागते पहा, केजी. त्याच्यानंतर याच्या वरती तर काहीच नाही राहिला, सगळं जे काही आहे ते खालीच आहे. पहा, खाली आहे म्हणजे याचा अर्थ काय येणार? अशी लाईन. आणि त्याच्यानंतर काय येणार? मीटर सेकंड स्क्वेअर. मीटर सेकंड स्क्वेअर. आणि याला जर सरळ लिहायचं असेल तर कसं लिहाल? केजी मीटर रेस्ट पॉवर -1 आणि एस रेस्ट पॉवर -2. हा हा. आता याचा डायमेन्शनल फॉर्म्युला पहा कसं लिहितात. डायमेन्शनल फॉर्म्युला याचा कसं लिहितात? लक्ष द्या रे. आता डायमेन्शनल फॉर्म्युला लागतं एल एम टी. डायमेन्शनल फॉर्म्युला काय लागते? एल एम टी. आता बघा, एल जो आहे एल रेस्ट एल म्हणजे एम. एल म्हणजे हा एम रेस्ट पॉवर किती आहे? -1 आहे. तर इथे काय येणार? -1. आता इथे पहा, मास म्हणजे केजी, आणि केजीच्या डोक्यावर काही नाही आहे म्हणजे केजीच्या डोक्यावर काय येणार? 1. आणि टी रेस्ट पॉवर म्हणजे सेकंड. टाइमचा युनिट काय? सेकंड. सेकंड रेस्ट पॉवर -2. तर इथं काय येणार? -2. समजलं की नाही रे? यस ऑर नो बोला. इथपर्यंत काही कोणाला डाऊट? चला अजून एक वेळा रिपीट करतो पहा. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. तर पहा, फोर्सचा युनिट काय? मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन. एरियाचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रीथ. आता पहा, मास जसा तसा, वेलॉसिटीचा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला वेलॉसिटी अपॉन टाइम डिवाइड बाय लेंथ इंटू ब्रीथ आहे. तर लेंथ इंटू ब्रीथ केला आपण. आता मास जो आहे जसा तसा इंटू वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. हा टाइम जसाच्या तसा लिहिला. इंटू लेंथ इंटू ब्रीथ घेतला तर लेंथ इंटू ब्रीथ केला. ठीक आहे. आता मासचं युनिट काय? केजी. डिस्टन्सचं युनिट आहे मीटर. अपॉन आता बघा, टी इंटू टी म्हणजे एस इंटू एस सेकंड स्क्वेअर इंटू लेंथ इंटू ब्रीथ झाला तर मीटर इंटू मीटर. तर मीटर इंटू मीटर झाला मीटर स्क्वेअर. परंतु आता इथं एक वरती मीटर आहे, खाली एक मीटर आहे. एक मीटर कॅन्सल झाला, मग राहिला काय? एकच मीटर. तर बघा, केजी जसाच्या तसा
त्याच्यानंतर डिवाइड मध्ये पहा, डिवाइड मध्ये काय आहे, पहिले मीटर आहे तर मीटर घेतला, नंतर सेकंड स्क्वेअर असं लिहिलं. याला वरती घेऊन गेलं तर हे मायनसचे काय प्लसचे मायनस होतात. मग आता पहा, केजी तर वरतच आहे, खालचे जे आहेत कोणते कोणते आहेत, मीटर्स रेस्ट टू पॉवर 1 आहे, त्याला काय झाला, मीटर रेस्ट टू पॉवर -1. आणि त्याच्यानंतर एस स्क्वेअर आहे, एस स्क्वेअर वरती गेल्यानंतर एस रेस्ट टू पॉवर -2 झाला. आता डायमेन्शनल फॉर्म्युला, डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा, डायमेन्शनल फॉर्म्युला इज इक्वल्स टू एल रेस्ट टू पॉवर -1, एम रेस्ट टू पॉवर 1 आणि टी रेस्ट टू पॉवर -2. कुठून आला पहा, इथं केजी आहे. ठीक आहे, केजी म्हणजे होते मास आणि मासच्या डोक्यावर किती आला, 1. ठीक आहे, त्याच्यानंतर लेंथ पहा, लेंथ हा आहे मीटर, मीटर रेस्ट टू पॉवर -1 आहे, तर इथं आला मीटर रेस्ट टू पॉवर -1. एस रेस्ट टू पॉवर -2 आहे म्हणजे सेकंड रेस्ट टू पॉवर -2. तर हा तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला तयार झाला. कोणासाठी, स्ट्रेससाठी. ठीक आहे, समजला इथपर्यंत. हा येस हा सर. याला आपण असं लिहू शकतो. याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर लक्षात ठेवा. याचं युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द युनिट ऑफ स्ट्रेस इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा असंही लिहू शकतो आपण केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे दोन युनिट लक्षात ठेवायचे तुम्ही, केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर और न्यूटन पर मीटर स्क्वेअर. क्लिअर आहे. चला आता आपण स्ट्रेन वर जाऊ. आपण पाहू आता स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे, स्ट्रेनचा फॉर्म्युला सांगा बरं. स्ट्रेनचा फॉर्म्युला माहिती आहे. स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन, अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आता समजा फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की हा एक रबर आहे. ठीक आहे, हा रबर आहे. हा रबर जेव्हा मी ओढला तर याचं हे झालं ओरिजिनल डायमेन्शन. जेव्हा ओढला तर हे रबर एवढं मोठं झालं, तर हे झालं चेंज इन डायमेन्शन. ठीक आहे, तर चेंज इन डायमेन्शन म्हणजे जेव्हा चेंज झाला, हा वरचा समजा हा 5 आहे आणि खालचा 2 आहे, तर मग ह्याचा फॉर्म्युला कसा, चेंज इन डायमेन्शन किती आहे, 5 आणि ओरिजिनल डायमेन्शन किती आहे, 2, तर 5/2 येणार. ठीक आहे, तर हा असा तुमचा याचा फॉर्म्युला आहे, काय, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. कोणाला काही बोलायचं आहे का रे, विचारायचं आहे, काही डाऊट आहे काय, बोला. आपला क्लास लाईव्ह त्याच्यासाठी असते की कोणत्या विद्यार्थ्याला जर समजा कोणता डाऊट असेल तर त्याने 100% विचारावं. चेंज इन डायमेन्शन, अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, समजलं का इथपर्यंत. येस सर. हा, आता याच्यामध्ये चेंज इन डायमेन्शन आणि ओरिजिनल डायमेन्शन मध्ये कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला लागत नाही, म्हणून एल रेस्ट टू पॉवर 0, एम रेस्ट टू पॉवर 0 आणि टी रेस्ट टू पॉवर 0 असते, म्हणून याला युनिट नसते, नो युनिट. लक्षात ठेवा, इट डज नॉट हॅव युनिट. आता एवढ्या मोठ्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटी आहेत, या सगळ्या क्वांटिटीमध्ये अशी एक क्वांटिटी आहे ज्या क्वांटिटीला युनिटच नसते, ज्या क्वांटिटीला काय नसते, युनिट नसते, आणि ते क्वांटिटी म्हणजे कोणती आहे, स्ट्रेन आहे. कोणती आहे क्वांटिटी, स्ट्रेन आहे, की ज्याला कोणत्याही प्रकारचं युनिट नाही, डायमेन्शनलेस आहे. डायमेन्शनलेस आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी, द स्ट्रेन इज द वन ऑफ द क्वांटिटी इन विच द डायमेन्शन इज अनअवेलेबल. डायमेन्शन अवेलेबल नाहीच. कोणामध्ये, स्ट्रेन हे अशी क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये डायमेन्शन अवेलेबल नाही. समजलं इथपर्यंत, यस ऑर नो. येस सर. चला पुढची क्वांटिटी आहे फ्रिक्वेन्सी. पुढची क्वांटिटी जी आहे ती आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे ते आहे 1 अपॉन टाइम पिरियड. 1 अपॉन टाइम पिरियड हे पुढची क्वांटिटी आहे. 1 अपॉन टाइम पिरियड हे पुढची क्वांटिटी आहे. आता 1 अपॉन टाइम पिरियड म्हणजे 1 अपॉन किती झाला, सेकंड. 1 अपॉन टाइम म्हणजे 1 अपॉन सेकंड, आणि यालाच आपण कसं लिहितो, एस रेस्ट टू पॉवर -1. सांगा बरं डायमेन्शनल फॉर्म्युला, तुम्ही स्वतःच सांगू शकता, किती सोपा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. झालं, आला आन्सर. कारण की फक्त सेकंड प्रेझेंट आहे तर इथे येईल -1, बाकीचे सगळे काय झाले, 0 झाले.
झाला याचा आन्सर. अजून एक वेळा पहा. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1 अपॉन टाईम पिरियड इज इक्वल्स टू टाईम पिरियड म्हणजे सेकंड, तर 1 अपॉन सेकंड आला. सेकंडला वरती घेऊन जा तर -1 झाला. बाकी काही प्रेझेंट आहे का? नाही. बाकी सगळे काय झाले? 0 झाले. तर मग डायमेन्शनल फॉर्म्युला जो तयार झाला, डायमेन्शनल फॉर्म्युला इज इक्वल्स टू एल रेज टू पॉवर 0, एम रेज टू पॉवर 0 आणि टी रेज टू पॉवर -1 कारण फक्त आणि फक्त टाईम प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता काही जण तर सकाळी काल रात्रीपासून एवढे बिझी आहेत काऊन की आज कावड यात्रा आहे. तर बरेचसे विद्यार्थी आज म्हणजे काल फोन केले सर मला, की "सर उद्याच्या दिवस मी क्लासला येणार नाही." म्हटलं, "काऊन?" तर सर म्हणे, "कावड यात्रा आहे." म्हटलं, "संध्याकाळी काय?" तर म्हणे, "पोळा आहे." म्हणजे पुरा दिवसच त्याचा बिझी शेड्यूल करून ठेवला. आज तर पुरा डीजेमध्ये नाचायला जायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी मग बैलपोळा आहेच. आहे की नाही? बरं, ठीक आहे. चला पुढचा जो आहे तो एक आहे वेव्हलेंथ. तो करून घेऊ आपण आणि मग इथं आपलं हे संपलं. काय संपलं? डायमेन्शनल फॉर्म्युले संपले. वेव्हलेंथ. वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ जो आहे ते मीटरमध्ये असते. याचं युनिट पहा. वेव्हलेंथचं युनिट काय? मीटर. लक्षात ठेवा. वेव्हलेंथचं युनिट काय? मीटर. वेव्हलेंथचं युनिट आहे मीटर. आता याच्यावरून तुम्ही त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला एकदम इझिली काढू शकता. सांगा बरं डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार मग वेव्हलेंथसाठी? LMT. 1 मग सगळे 0. समजलं की नाही? हां. येस, व्हेरी गुड. हां, अजून एक फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे रे सांगा बरं? फ्रिक्वेन्सीचं युनिट. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय? हर्ट्झ. लक्षात ठेवा हां. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय? हर्ट्झ पण आहे. एक पर सेकंड स्क्वेअर तर आहेच, पर सेकंड तर आहेच, पण हर्ट्झ पण युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या क्वांटिटीला 3. तर इथं तुमचे सगळे डायमेन्शनल फॉर्म्युले संपलेले आहेत. ठीक आहे. आता तुमचे सगळे डायमेन्शनल फॉर्म्युला जर विचारला, तर याच्यामधलाच विचारणार. अदरवाईज याच्या व्यतिरिक्त कोणताही डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला विचारला जाणार नाही. तर आपले जेवढे लेक्चर नंबर 13 होतं, याच्या अगोदरचं जो लेक्चर होतं 13, त्या 13 आणि हा 14 ह्या 2 लेक्चरमध्ये आपण पूर्ण डायमेन्शनल फॉर्म्युले घेऊन घेतले. ज्याच्यामध्ये कोणताही डायमेन्शनल फॉर्म्युला विचारला तुम्हाला सांगता आला पाहिजे. ठीक आहे. आता पाहू आपण तुम्हाला हा डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाचा आहे हा ओळखता येते किंवा नाही. नाउ सम क्वेश्चन्स ऑन युअर बोर्ड on your screen. So first question is L raised to power 1, M raised to power 1 and T raised to power -1 is the dimensional formula of L raised to power 1, M raised to power 1, T raised to power -1. Momentum. 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 याचा करेक्ट आन्सर आहे मोमेंटम. चला मोमेंटमला सोडून अजून याचा युनिट अजून कोणता कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे? हा मोमेंटम तर आहेच. अजूनही डायमेन्शनल फॉर्म्युला आहे कोणाचा आहे सांगा बरं? L raised to power 1, T M raised to power 1, T raised to power -1. अजूनही फॉर्म्युला आहे कोणाचा आहे सांगा बरं? Velocity. काय? कशाचा आहे? Impulse. यस. हा इम्पल्सचा आहे. करेक्ट आन्सर आहे. इम्पल्स. लक्षात ठेवा आता. आता तुम्हाला विचारते, की सांगा असे कोणते 2 क्वांटिटी आहेत, ज्या 2 क्वांटिटीचा मोमेंटम आणि इम्पल्स या दोघांचाही हा फॉर्म्युला सेम आहे का? ठीक आहे. किंवा आता समोर देऊन तुम्हाला काय, की 2 क्वांटिटी हे लक्षात ठेवा. मोमेंटम आणि इम्पल्स या दोघांचाही डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे. ही गोष्ट मेन्शन करून ठेवा. नोट डाउन करा, की मोमेंटम आणि इम्पल्स या दोघांचाही डायमेन्शनल फॉर्म्युला काय आहे? सेम आहे. ठीक आहे. मोमेंटम आणि इम्पल्स. बरं. अजून आहे प्रेशर. आणि अजून सांगा प्रेशरच्या सोबत अजून कोणाचा फॉर्म्युला सेम आहे? स्ट्रेसचा. लक्षात ठेवा. स्ट्रेस. स्ट्रेन नाही. स्ट्रेनचा तर डायमेन्शनल फॉर्म्युलाच नाहीये ना. तर प्रेशर आणि स्ट्रेसचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे. पहिला काय म्हटलं मी? मोमेंटम आणि इम्पल्स या दोघांचे डायमेन्शनल फॉर्म्युले सेम आहे असे क्वेश्चन येतात बरं कधी-कधी, की कोणाचे डायमेन्शनल फॉर्म्युले सारखे आहेत. तर प्रेशर आणि स्ट्रेस आणि दुसरा मोमेंटम आणि इम्पल्स याचे डायमेन्शनल फॉर्म्युले काय आहे? सेम आहे. ठीक आहे. बरं. L raised to power 0, M raised to power 0 आणि T raised to power -1 कोणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे? Frequency. येस. याच्या व्यतिरिक्त आहे का? याच्या व्यतिरिक्त आहे का हा कोणाचा?
बोला, याच्या व्यतिरिक्त आहे का हा कोणाचा? नाही सर. नाही आहे, है ना? चला पुढचा. एल रेस्ट टू पॉवर हा 2 सर. एम रेस्ट टू पॉवर 1 आणि टी रेस्ट टू पॉवर -3 हा कोणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे? एल रेस्ट टू पॉवर 2 एम रेस्ट टू पॉवर 1 टी रेस्ट टू पॉवर -3 कोणाचा आहे? पॉवरचा. हा. आणि कसा कॅल्क्युलेट करायचा तर काही काही जण पाहून उत्तर देतील ठीक आहे, पण कसा कॅल्क्युलेट कसा करायचा हे तुम्हाला समजून सांगतो मी, लक्ष द्या. हाच काय मीटर आहे म्हणजे मीटर स्क्वेअर झाला, आणि हा काय लेंथ आहे, लेंथ म्हणजे आला केजी, आणि हा काय पर सेकंड क्यूब. तर केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब हा जो युनिट आहे हा कोणाचा आहे? पॉवरचा आहे. कोणाचा आहे? पॉवरचा. तर लक्ष द्या, हे पॉवरचं युनिट जे आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. बरं, त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे एल रेस्ट टू पॉवर 2 एम रेस्ट टू पॉवर 1 आणि टी रेस्ट टू पॉवर -2 टी रेस्ट टू पॉवर -2 सांगा बरं. एल रेस्ट टू पॉवर 2 पोटेन्शियल एनर्जी. अजून अजून पण आहे, अजून पण आहे, अजून पण आहे. पोटेन्शियल एनर्जी तर आहेच. अजून यस, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पहा लक्ष द्या. तर आता तिसरे झाले. पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे. जेव्हा आपण करत होतो तेव्हा लक्षात नाही आलं, पण आता सगळं झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं की काही असे क्वांटिटीज आहेत, त्या क्वांटिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे. जसं की पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी याचा सेम आहे. मोमेंटम आणि इम्पल्स या दोघांचा सेम आहे. प्रेशर आणि स्ट्रेस या दोघांचा सेम आहे. हे डायमेन्शनल फॉर्म्युले कोणते कोणते सेम आहेत हे तुम्ही नोट डाऊन करा. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की डायमेन्शनल फॉर्म्युले कोणाकोणाचे सेम आहे. बरं, पुढचा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगा. MLT -2 1 0. बोला बोला पटापट. यस, करेक्ट आन्सर आहे ऍक्सेलरेशन. करेक्ट आन्सर काय आहे? ऍक्सेलरेशन. चला पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चन मध्ये लिहा 1, 0, 1. 1, 0, 1. स्क्रीन दिसना गेली? स्क्रीन दिसत नाही का रे कोणाला? दिसत आहे सर. हा, ज्याला स्क्रीन दिसत नाही आहे ते काय करा, लेफ्टहून परत जॉईन करा. वेलोसिटी सर. यस, याचा करेक्ट आन्सर आहे वेलॉसिटी. कारण पहा, याच्यावरून तुम्हाला मी पहिले सांगितलं कॅल्क्युलेट कसं करायचं. हा बघा, इथं काय लेंथ असते, तर लेंथ म्हणजे आला मीटर. आता हा मास जो आहे तो 0 झाला, आणि त्याच्यानंतर इथं -1 पाहिजे, मीटर पर सेकंड. इथं -1 पाहिजे, तेव्हा वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एल रेस्ट टू पॉवर 1 एम रेस्ट टू पॉवर 1 आणि टी रेस्ट टू पॉवर -2 सांगा बरं. यस, करेक्ट आन्सर आहे फोर्स. ठीक आहे. तर सर्वांना आजचा लेक्चर समजला की नाही रे? बोला बरं, कोणाला काही डाऊट? सर्व समजलं? बर, आता आज आपण काय जे शिकलो ते डायमेन्शनल फॉर्म्युला होता. डायमेन्शनल फॉर्म्युले कसे लिहायचे ते आपण शिकलो. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल फॉर्म्युला. याच्यामध्ये न्यूमेरिकल्स पण आहेत, ते न्यूमेरिकल्स पण एक्झाम मध्ये येतात. ते कसे ट्रिकी सॉल्व्ह करायचे, शॉर्टकट मध्ये कसे सॉल्व्ह करायचे ते पण मी तुम्हाला शिकवणार आहोत. मागच्या वर्षी जे आलेले MCQs ते पण घेणार आहोत. ठीक आहे. तर ज्याला क्लास लावायचा असेल त्यांनी गुगल फॉर्म भरून फीस भरून आपला क्लास जॉईन करून टाका, जास्त वेळ न करता. कारण की याचा एक स्पेशल ग्रुप तयार होणार आहे, आणि स्पेशल ग्रुप मध्ये तुम्ही ऍड होणार आहात ज्याला ज्याला क्लास लावायचा आहे ते. ठीक आहे. बोला, फीस किती आहे? हा, तर फीज आहे आपली फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून. फिजिक्सची जी फीज आहे ते आहे 1499, आणि केमिस्ट्रीची फीज आहे ते आहे आपली 1499. ठीक आहे. अशी टोटल फीज तुमची किती किती होते? 2998 रुपये. ठीक आहे. अशी ही तुमची टोटल फीज आहे.
पूर्ण सेमिस्टरची हां, हे पूर्ण सेमिस्टरची ही तुम्हाला फीस द्यावी लागते. वन टाईम पेमेंट करावी लागते आणि पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट मला सेंड करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे? अजून काही डाऊट असेल तर विचारू शकता. नो प्रॉब्लेम. कोणाला काही डाऊट आहे का रे? सर ऑफलाईन लेक्चर